मी अनुभवलं फारसं माहीत नसलेलं केरळमधलं छोटंसं बॅकवॉटर आयलंड. केरळ बॅकवॉटर म्हणलं की डोळ्यासमोर पहिलं येतं आलेप्पी. पण हे असं छुपं आयलंड आहे जिथे अजिबात पर्यटकांची गर्दी नाही, रिसॉर्ट हाऊस बोटची दाटी नाही. जर अस्सल गावाकडचा नदी शेजारचा केरळ अनुभवायचा असेल तर इथे नक्की या. आणि इथूनच 1 तासाच्या अंतरावर आहे एक सुरेख शिल्प. ही दोन्ही ठिकाणं तुम्ही एका दिवसाच्या ट्रिपमध्ये प्लॅन करू शकता. सगळी माहिती मिळणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना, मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में मले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना. आम्ही राहत होतो केरळमधल्या त्रिवेंद्रम जवळच्या वर्कला या सुंदर ठिकाणी. आता वर्कलाचा सविस्तर व्हिडिओ या आठवड्यात केला आहे. बघायचा राहिला असेल तर पटकन बघून टाका. आणि ट्रॅव्हल फूडच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सुकीर्तजी नक्की सबस्क्राईब करा. तर आज एकदम भरगच्च कार्यक्रम आहे. साईट सिंग नाही का करतात इंडियन टुरिस्ट, छान असतं. फॅमिली असेल, मुलं असेल तर खूप हॅपनिंग गोष्टी लागतात. असं निवांत समुद्र बघत बसलो असं चालत नाही. पण त्यामुळे आणि इथे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तेवढे स्पॉट सुद्धा आहेत कव्हर करायला. वर्कलापासून 1 तासात आम्ही पोहोचलो जटायू अर्थ सेंटर या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणच्या पत्त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. इथे पोहोचण्यासाठी चालत जाता येतं किंवा रोपवेने. आम्ही रोपवेने जायचं ठरवलं. त्याचं तिकीट होतं 300 रुपये आणि अर्थ सेंटरचे 310 रुपये, एकूण 610 रुपये प्रत्येकी. तिकीट जास्त असलं तरी व्यवस्था एकदम झकास. 5 मिनिटात आमची रोपवे आली आणि तिथून हळूहळू पर्वतावर जायला सुरुवात झाली. अथांगचा हा पहिलाच रोपवेचा प्रवास. जसे जसे वर जायला लागलो तसं जटायूचं सुंदर शिल्प दिसायला लागलं. 15 मिनिटात अर्थ सेंटरला पोहोचलो आणि तिथे गेल्यावर जे काही जटायूचं शिल्प दिसत होतं फारच अप्रतिम. एका पाषाणामध्ये हे शिल्प कोरलंय. रावण सीतेला लंकेमध्ये पळवून नेत असताना जटायू सामोरा गेला आणि लढला. त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. शिल्पामध्ये सुद्धा माता सीतेसाठी धारातीर्थी पडलेला जटायू उत्तम साकारला. ज्याचा एक पंख छाटलेला आहे. जटायूच्या डोळ्यातला क्रोध शिल्पामध्ये तितकाच परिणामकारकरित्या दिसतो. त्याचे पाय, नख, विस्तीर्ण पंख, प्रत्येकाचं डिटेलिंग शिल्पात उत्तम पद्धतीने केलं. राजीव आंचल यांनी हे संपूर्ण शिल्प साकारलं. सीतेसाठी जटायूने बलिदान दिल्यामुळे इट इज डेडिकेटेड फॉर वुमन सेफ्टी असं सुद्धा तिथे लिहिलं होतं. खरंच उत्तम शिल्प बघितल्याचं समाधान इथे मिळतं. शिल्पाच्या बाजूलाच प्रभू श्रीरामांचं मंदिर सुद्धा आहे. शिल्प बघून झाल्यावर आमच्या पुढच्या महत्वाच्या ठिकाणी जायचं होतं, पण त्याआधी जेवायला आम्हाला खूपच ऑथेंटिक केरळी स्पॉट मिळाला जो जटायूच्या अगदी जवळच होता. तो कोणता स्पॉट, तिथे काय खाल्लं, सगळं येणाऱ्या पुढच्या बुधवारच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जेवून आम्ही निघालो पुढच्या महत्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे मुन्रो आयलंड. तर मुन्रो आयलंड फारसं परिचित नाही. वर्कला पासून साधारण 1.5 तासाच्या अंतरावरती आहे आणि जटायू अर्थ सेंटर पासून तासाभरात तुम्ही मुन्रो आयलंडला पोहोचू शकता. पोचल्या बोटिंग जिथे सुरू होतं त्याच्या बाजूलाच बेस्ट स्पॉट मिळाला जिथे लई भारी लिंबू सोडा मिळतो असं आमच्या चालकाने सांगितलं. हा पण होता, पण लिंबू सोडा बघून मोह आवरला नाही. मिरची आणि खूप सारं आलं आणि साखर घालून त्यांनी केलेलं. बघत कसं लागतं. व्हेरी स्ट्रॉंग. छान छान. मग चहाच्या ऐवजी सोडा मारला आणि निघालो बोटिंगसाठी. आणि शक्यतो तुम्ही संध्याकाळी 3-4च्या सुमारास पोहोचा, म्हणजे सनसेटची बोट राईड मिळेल. 2 तासाची बोट राईड आणि याचे खूप सारे रिव्ह्यूज ऐकले, त्यामुळे खूप जास्त एक्साइटेड. छोट्या लाकडाच्या पारंपरिक बोटीतून आमचा प्रवास सुरू झाला. छोटी पायवाट कशी असते तशी सुंदर पाण्याची पायवाट असायला म्हणावं लागेल. त्या पायवाटेमध्ये छान केरळी घरं लागत होती.
आणि घराच्या बाहेर जशी टू व्हीलर पार्क करतात तशा इथे होड्या पार्क करून ठेवल्या होत्या. खूपच शांत आणि लेडबॅक व्हाइब्स आहेत या मुनरो आयलंडच्या. जिकडे बघावं तिकडे नुसती झाडं, त्यामुळे पाण्यात सुद्धा फक्त झाडांचंच प्रतिबिंब. खूपच शांत वाटत होतं. मध्ये मध्ये कॅनॉल ओलांडण्यासाठी पूल केले असल्यामुळे ते पूल आले की खाली वाकावं लागत होतं, पण ही अडचण न वाटता त्यामुळे जास्त मजा येत होती. काही काही पूल तर इतके देखणे होते की त्याचं स्वतंत्र पेंटिंग करावं. बोटीत 15 मिनिटं होत नाहीत तोपर्यंत जोरात पाऊस आला. मागचं काहीच नाही येणार. बोटीत छत्र्या ठेवल्या होत्याच, पण पावसामुळे मुनरोचं अजूनच सुंदर रूप बघायला मिळालं. एकदम फोर्सने शॉवर लावल्यासारखा पाऊस आला आणि तितकाच नॉब बंद केल्यावर पाणी कसं थांबतं तसं थांबला सुद्धा. पण पाऊस पडला की मला चहा लागतो. पण बोटीत कुठे चहा? पण भाऊ घेतली ना गाडी बाजूला घेतात तशी बोट बाजूला आणि मग उतरून मागावला चहा. इतकं भारी वाटतंय ना मला. इतकं सुंदर आहे हे मुनरो आयलंड. म्हणजे जबरदस्त असे छोटे छोटे कॅनॉल्स, पूर्ण गावांमधून हे कॅनॉल्स जातात आणि या बोटी म्हणजे जसे टू व्हीलर्स कशा असतात तशा पद्धतीने. आणि आम्हाला आता असं वाटलं की अरे नाही, चहा प्यावं असं वाटतं, चहा पिऊया. लगेचच बोट थांबवली. इथे कौलारू छोटंसं इतकं छान म्हणतात ना, हे सुद्धा चित्रातल्या काढल्यासारखं रेस्टॉरंट आहे किंवा हॉटेल. काय मस्त ते लाकडी शोकेस आणि तिथे चहा मिळत होता. चहा ओके, पण या वातावरणात जबरदस्त लागतोय हा चहा. खूप भारी वाटतंय. आणि मला म्हणजे हा अनुभव कधी घेतला नव्हता छोट्या छोट्या कॅनॉल्सने. बाकी आलेप्पीला गेलो होतो, पण आलेप्पी खूप कमर्शियल झालंय. पण मुनरो आयलंड खूप ऑफबीट आहे अजून सुद्धा. त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं लोकल केरळ जर अनुभवायचा असेल कॅनॉल मधला, नदीच्या आजूबाजूचा, तर हे परफेक्ट ठिकाण. पाऊस पडत होता जोरदार, तर पाऊस थांबून एकदम ऊन पडले. म्हणजे वातावरण पण एकदम मेहरबान आहे. आता चहा पिऊन पुढची जर्नी चालू करूया. चहा घेतल्यावर पुन्हा आमचा बोटीतून प्रवास सुरू झाला. परत एकदा छोट्या पाण्यातल्या वाटेने वाट काढत काढत येणाऱ्या पुलांमधून पास होत बाजूला लागणाऱ्या देखण्या केरळी छोट्या घरांना ओलांडत झाडांच्या दाटीतून वाट काढणाऱ्या या कॅनॉलमधून कसलाही आवाज न करता पाण्याच्या प्रवाहासारखीच संथ आमची होडी पुढे सरकत होती. वेळ काळ इथे स्तब्ध झाला होता आणि प्रवाही फक्त पाणी होतं. पाणी पण नाही, खरं तर पुढे सरकणारी आमची बोट असंच काहीसं वाटत होतं. सगळ्या कॅनॉलमधून फेरफटका मारून शेवटी मोठ्या तळ्यामध्ये आमची बोट दाखल झाली. वा वा वा, सुरेख. तिथे एका स्पॉटला त्यांनी बोट थांबवली आणि थेट आम्हाला पाण्यात उतरायला सांगितलं. उतरलो तर फक्त गुडघ्यापर्यंत पाणी होतं. खास फोटो सेशनसाठी त्यांनी बोट थांबवली होती. खरं तर एवढ्या वेळ सगळ्यांना मोबाईलचा सुद्धा विसर पडला होता, पण भाऊ आता थांबवलीच आहे तर केलंच फोटो सेशन. आधी अथंग खाली उतरायलाच तयार नव्हता. बाबा पकडतो ना, बाबा सोबत आहे तुझ्या. पण जेव्हा उतरला तेव्हा बोटीत जायला तयार नव्हता. तोच काय तर आम्हाला सुद्धा परत बोटीत जावं असं वाटत नव्हतं. पण अजून पुढे बरंच जायचं होतं म्हणून परत प्रवास सुरू झाला. आता पायवाट नाही तर पाण्याचा नैसर्गिक हायवे लागला होता आणि पुढे त्या हायवेवरच झाडांनी तयार केलेला बोगदा सुद्धा होता. या बोगद्यातून जायची मजाच वेगळी. छान सूर्यास्त होण्याची वेळ झाली होती, त्यामुळे वातावरण अजून छान करण्यासाठी मोबाईलवर कशाला गाणं, तर थेट अनुजालाच गायची फरमाईश केली. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई. भीमाणी चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा, ये ग विठाबाई. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. तिच्या गाण्यानंतर अथंगलाही गायची इच्छा झाली, पण गाणं न म्हणता त्याने थेट काही रागच आळवले. विचार कर. यार ये सारी
ही संपूर्ण 2 तासाची बोट राईड ज्याचे होतात प्रत्येकी 500 रुपये, जे खूपच रिझनेबल. मी आलेप्पीला गेलोय, बाकी बऱ्याच ठिकाणी केलंय बोटिंग, पण हे बोटिंग मला कायम लक्षात राहील. मुनरो आयलंडचा अनुभव जबरदस्त होता. म्हणजे मी आलेप्पीला पण गेलोय, पण आलेप्पी, कुमारकोम हे खूप कमर्शियल झाले, खूप साऱ्या बोटींची गर्दी, हाऊस बोट्स. पण इथे म्हणजे अस्सल तुम्हाला टिपिकल केरळच्या छोट्याशा गावात कॅनॉलमधनं फिरल्याचा फील येतो आणि जबरदस्त आहे. आणि 2 तासाचं बोटिंग होतं, 500 रुपये प्रत्येकी. म्हणजे आमचे सगळ्यांचे मिळून 3000 रुपये झाले, जे काहीच नाहीये ज्या पद्धतीचा अनुभव आम्हाला मिळाला ते जर कम्पेअर केलं तर. त्यामुळे जर तुम्ही कधी केरळ ट्रिप प्लॅन केलीत तर आलेप्पी कुमारकोमपेक्षा मी तुम्हाला सांगेन की मुनरो आयलंडला या. इथे राहायची सुद्धा सोय आहे, इतके छोटे छोटे उत्तम होमस्टे आहेत. पण आम्ही ते राहिलो नाही. त्याचं कारण असं आहे की जर लहान मुलं असतील तर त्यांना ऍक्टिव्हिटीज करायला काही नाहीयेत. म्हणजे खूप असं निवांत लेडबॅक विलेज आहे. तर तुम्हाला खरंच काहीच करायचं नसेल, निवांत बसायचंय, कॅनलच्या बाजूने चालायचंय, बोटिंग करायचंय, बाईक रेंटल मिळतात, बाईकवर फेरफटका मारायचा आहे, काहीच करायचं नाहीये, तर मस्त गाव आहे. मोठे रिसॉर्ट्स नाहीत, छोटे होमस्टेज आहेत, खाण्याला खूप कमी ऑप्शन्स आहेत. पण जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा केरळ अनुभवायचा असेल तर नक्की तुम्ही मुनरो आयलंडचा विचार करू शकता. जे हे जे बोटिंग होतं मी कधीच विसरणार नाही. म्हणजे जे मँग्रोव्ह विलेजमध्ये आपण केलं वर्कलाला, आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, तर ते ओके होतं, म्हणजे छान होतं ते सुद्धा. पण मला हा अनुभव खूपच, म्हणजे इथे गाव आहे, इथे मँग्रोव्हचं जंगल आहे, कॅनॉल आहे, मोठं तळं आहे, सगळ्या पद्धतीचे अनुभव एकाच बोटिंगमध्ये मिळाले. 2 तासाचं बोटिंग होतं, 2 पण नाही, जवळजवळ 2.25 तासाचं बोटिंग होतं. त्यामुळे नक्की प्लॅन करा. आणि बाकी काही तुमचे प्रश्न असले तर मला कमेंट करा. मध्ये वर्कला आणि हा संपूर्ण जो भाग आहे त्याच्यावरती क्वेश्चन आन्सरचा सुद्धा मी व्हिडिओ आणू शकतो. पूर्ण राहायचं कुठे, खायचं काय, सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हक्काचा ट्रॅव्हल गाईड तुमचा देऊ शकतो. त्यामुळे त्याबद्दल पण मला नक्की कमेंट करा. असेच फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येत राहू. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.